पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स म्हणजे काय? त्याची ट्रीटमेंट काय? त्याचं डायग्नोसिस काय? याबद्दल आपण आज एक विस्तृत माहिती घेणार आहोत. पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स म्हणजे हाडं इतकी कमकुवत होतात, की फारसा बाहेरचा काही जोरदार आघात न होताही फ्रॅक्चर्स होऊ शकतात. हाडं तुटतात. आपले दैनंदिन कामं जसं चालणं, खोकला करणं किंवा कधी-कधी उभ्या-उभ्या शारीरिक उंचीवरून कोसळणं, अशा छोट्याशा क्षुद्र इंज्युरीजमुळेही फ्रॅक्चर होऊ शकतात. तर या अशा फ्रॅक्चर्सला पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर असं म्हटलं जातं. सामान्यतः फ्रॅक्चर्स होण्याची त्याला खूप जास्त एनर्जी लागते. परंतु पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्समध्ये तेवढ्या जास्त जोरदार आघाताची गरज नसते. कारण हाडं खूप जास्त ठिसूळ आणि कमकुवत झालेली असतात. तर हाडं अशी ठिसूळ आणि कमकुवत होण्याची कारणं काय? सर्वात महत्त्वाचं कारण ऑस्टिओपोरोसिस जरी असलं, तरी मेटास्टॅटिक डिसीजेस, निओप्लाझिया, ट्यूमर्स, काही मेटाबॉलिक कंडिशन्स याच्यामध्येही हे अशी फ्रॅक्चर्स होऊ शकतात.